तर मला सकाळी रवीचा फोन आला आणि मी मोरलीला निघालो. तो म्हणे नागेश चौधरी आहे म्हणे आपले, त्याच्यावर येऊन जाऊन येते. तर ठीक आहे म्हणलं, चलो मग. तर रस्त्यावर जाताना आपल्याला आपली शाळा पण भेटली. तिचं नाव सरस्वती विद्यालय मुधोली. येथे 5वी ते 10वी शिक्षण उपलब्ध आहे. पण आता सुट्टी लागल्यामुळे आता कोणीच दिसत नाही तुम्हाला, कारण दिवाळी आली ना. आता दिवाळी म्हणलं तर दिवाळीचा विषय वेगळाच राहते. त्याच्यामध्ये सुत्रीबाम फोडते, फटाके फोडते, गायीची पूजा करते, असे खूप सारे विविध प्रकारचे कार्य करतात. कोंडेगावला जायचं म्हणलं तर सगळ्यात मोठा विषय म्हणजे पूल. पुलामध्ये कसं आपल्याला थोडं सांभाळून जावं लागते नाही का. जसं पाणी गिनी येत राहते, बहुत साऱ्या मच्छर राहते. आणि सगळ्यात दुसरी खतरनाक गोष्ट म्हणजे वाघ. जर तुम्हाला वाघ दिसला तुमची फाटून हातात आल्याशिवाय राहत नाही. कोंडेगावचा पूल क्रॉस केल्यानंतर आपला थोड्या वेळात कोंडेगाव येणारच आहे. समोर पाहू का तिथं. हे आपले बुढीचे वाल. पहिलं लहानपणी बहुत आवडे, पण आता काय करते, जाऊ द्या. तर फायनली आत्ता आपण कोंडेगावमध्ये एंटर होणार आहोत थोड्या वेळात. हा पहिला ब्रेकर थोडासा हालचाल करते आणि मग कोंडेगावमध्ये एंट्री झाली आपली. ह्या गावामध्ये साईबाबाचं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तसेच गजानन महाराज यांचे असे पुतळे मंदिर असे आहे नाही का. समोर आता कोंडेगावचा गेट पडणार आहे आणि त्याच्यानंतर पुरा खतरनाक जंगलच राहणार, पुरा जंगल. आता आम्ही कोंडेगाव गेटच्या बाहेर निघलो. गाई जंगलात घालतायच्या बहीण. रस्त्यात मी विचारलं मोरली किती दूर आहे, तर त्यांनी म्हणे 9 किलोमीटर आहे म्हणे. आमच्या गावाकडे याचं म्हणलं तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचा असा सामना करावा लागते. जसं रानडुक्कर, डुकराचे सार, काही म्हणजे असं म्हणलं तर खास करून म्हणलं तर वाघ जर तुमच्या रोडावर निघला तर तुमचं मग काय करणार. आता धान पण निसवायला सुरुवात झाली आहे आणि त्याच्या समोर जर थोडं गेलं तर हा आपला बघू शकता आपले धान आहे. आपले नाही पण कोणाचे तरी असन. समोर आता एक रिसोर्ट येते. असे म्हणजे खूप सारे असे रिसोर्ट राहते. हा एरिया डॅम तुम्ही जसे जसे समोर जाल तसे तसे तुम्हाला पाणी बहुत भेटते. हा आहे सीताराम पेठ. हा ह्या गावचा बस स्टॉप आणि असं जर लेफ्ट मारलं तर असं सीताराम पेठ येते. ह्या येतंय का गाव का वाघ राहते म्हणणे, पण आता दिसत नाही कारण हिवाळ्याचा चालू आहे ना म्हणून. हा जो तुम्हाला समोर दिसता हा पण सीताराम पेठच होय, पण या लहान होका मोठा ते तेवढं माहीत नाही. इथून जर तुम्ही ह्या रोडाने गेला तर सीताराम पेठ भेटते, पण हा खूप डीपमध्ये आहे, खूप जंगलात आहे. सीताराम पेठ झाल्याच्या नंतर समोर भामडेडी येते आणि भामडेडी झाल्यावर मोरली येते. चला आता जाऊ समोर अजून. इकडे बघू शकता, इकडे जंगल आहे आणि ह्या पण बाजूने जंगलच आहे. हा डुक्कर पाय. तुम्हाला म्हणलं डुक्कर निघते म्हणून तुम्ही ऐकतो कुठं माय गेला वाटते. खतरनाक होता पण. हे जी तुम्हाला सावर दिसत आहे ह्या गावचं नाव आहे भामडेडी. ह्या भामडेडीच्या नंतर सावर जर गेलो मोरली लवकर येते.
आमच्या इकडे असे जिप्शा पण बहुत चालते, बहुतच. हा इरे डॅम, याच्यामध्ये बहुत साऱ्या मोठ्या मोठ्या मच्छर राहते म्हणते, कोळशा, अजून माहीत नाही त्याचं नाव, पण राहते म्हणते. सिटीत ट्रॅफिकवाले आणि गावात ढोर वासरं हे जर आले तर गाडी हळू चालवा. तर तुम्ही बघू शकता मोरली आलीच आहे आणि ह्या गावात आपल्याला गावातून बाहेर निघायचं आहे, कारण रिसोर्ट गावाच्या बाहेर आहे. थोडं समोर गेलो का आपण बागडेरा नावाचा एक रिसोर्ट येते. त्या रिसोर्टमध्ये आपला मित्र आहे रवी, त्याला टोपण नाव असे सहसा म्हणून म्हणतात. इथं काहीतरी असे दुकान लावून ठेवले, जसे कपडे आहे, कॅमेरे आहे, तिकडे जिप्शा आहे ठेवून, तिकडे का गेट आहे म्हणते, कुठं बा जायचं तर म्हणजे जंगलामध्ये जायचं असं. हा इकडे तुम्ही बघू शकता, इकडे आहे रिसोर्ट त्याचं. इथून जर आपण उजव्या हातानं वळलो तर समोर एक अशी लहानचं कोपडीसारखं येते. ते आता म्हणजे दुरून बरोबर दिसत नाही ना, थोडं जवळ जाऊन दाखवतो पा तुम्हाला. हे बघा, हा आहे वाघडेरा रिसोर्ट आणि त्याच्या आपण एंटर केलेलो आहोत. मी नाही गेला चालले घरात. आम्ही बुयाडा बाहेर नाही. रिसोर्टच्या प्रायव्हसी आम्हाला काही शूट अंदर करू दिलं नाही. अशा करता व्हिडिओ आवडला असेल, तोपर्यंत जय हिंद.